मिळवले तर आमच्या आकाश शेठ कलवार यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. परंतु जर पाहायला गेलं तर नक्कीच 52 धावा करायच्या आहेत. त्यामध्ये उत्कृष्ट सावळे संघामध्ये सुद्धा तेवढी क्षमता आणि ती क्षमता मात्र दाखवतो हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. निशांत माळी आपण पाहतो स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला फलंदाज हरीश माळी. दोन्ही बंधूची जोडी पाहतो आपण मैदानावरती. दोन्ही ताकदवर फलंदाज. पहिला पॉवर प्लेचा षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला कराव्या लागतील, कारण की एक भले मोठं डोंगर 52 धावांचं पाठलाग करायचं. तर हा पाठलाग कसं करतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. चांगला चेंडू इथे मात्र पॉइंट वरती टॅप केलेला चांगला क्षेत्ररक्षण होता. खरोखरच तेवढा सुंदर थ्रो होता, परंतु रनिंग जर पाहिली ना आपण लाजवाब. धावसंख्या इथे मात्र 1 नजरी घेण्याची होतं. धावसंख्या होते ती 1. तसेच टेबल यांच्याकडनं 3 विकेट कोणी घेतले तर 500 रुपयाचा पारितोषिक आला. आणि जर पाहायला गेलं तर भाई अर्थातच विशाल साकपाळ विशाल यांचं पांडोसकर यांचं मात्र कौतुक करायला लागेल. पहिला चेंडू मात्र खरोखरच चांगला टाकलेला. स्ट्राईकला आता मात्र फलंदाज होते हरीश माळी. मिशन माळीने मात्र आपलं बँक अर्थातच अकाउंट ओपन केलं 1 या धावसंख्येने. 52 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा होणं गरजेचं आहे. आणि उत्कृष्ट सावळे संघाचं सुद्धा ही जे पाठीराखेत खेळायचे खेळाडू असतील त्यांची एक आशा असेल की जास्तीत जास्त धावा होणे. परंतु इथे मात्र चांगला चेंडू टाकतो गोलंदाज विशाल पाटणकर. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र तिथंच स्थिरावते 1. विशाल पाटणकर इथे मात्र मला वाटतं दुसरा चेंडू खरोखरच सुंदर असा हाताळला होता. फलंदाज हरीश माळी याला मात्र समजला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर असं की तिथे स्थिरावते. पहिले षटक प्रगतीपथावर असताना 1. चांगला चेंडू पॉइंटच्या डोक्यांना मारण्याचा प्रयत्न होता. सोपा झेल फलंदाज हरीश माळी यांच्या पारीचा घटना. पहिला आदरा बसतो तो उत्कृष्ट सावळे संघाला. संधी भेटते डी ऑपरेटरला. इथे मात्र नवीन फलंदाज होते प्रवीण भोजने. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. बरेच वर्षाला पाहतो एक हार्ड हिटर फलंदाज आहे. परंतु इथे मात्र या मैदानावरती चांगला प्रवीण भोजने नक्कीच बरेच वर्ष पाहतो आला. परंतु या मैदानावरती आता चांगला खेळ करावा लागेल, कारण की जर पाहायला गेलं एवढं चांगलं आयोजन आहे आणि आपण ट्रॉफी पाहतोय. खरोखरच सुंदर असे ट्रॉफी आहेत. याला जर ट्रॉफीला जर आपल्याला मिळवायचं असेल तर हा सामना तितकाच महत्वाचा आहे. जिंकणं महत्वाचं आहे. 3 चेंडू मात्र समाप्ती झाली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. एक थोडीशी बिकट अवस्था मी म्हणेल उत्कृष्ट सावळे संघाची. पुढचा चेंडू चांगला फटका. इथे मात्र आमच्या टॉस बॉक्स मध्ये सलामी देते. चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. षटकार दर्शक स्थानावरती दिसते 7 या आकड्यावरती. संधी भेटते डी ऑपरेटरला. अगोदर म्हटलं होतं तो गेला फलंदाज प्रवीण एक धाकड फलंदाज दिसतो आणि नक्कीच त्यामध्ये क्षमता चौकार षटकार मारण्याची आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट करतो. चेंडू जातो लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या 6 ने वाढवती बसते 7 या आकड्यावरती. 1 गडी बाद 7. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना प्रवीण आता मात्र आपले इरादे स्पष्ट करतो.
पुन्हा एकदा चांगला फटका आणि इथे मात्र काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू जातो. 1 बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढताना ती पोहोचते 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा दिव्या संधी डीजे ऑपरेटरला. त्याची बॅटिंग पाहायचा येऊ दे आम्हा योग. त्याचं मात्र कौतुक केलं या डीजे ऑपरेटरने. डीजे ऑपरेटरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 11 धावा फलकावरती लागतात. 1 गडी बाद 11 असं वाटलं होतं. विशाल पाटणूसकर ज्याने एक नक्कीच महत्वाचा बळी मिळवला होता, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक केला. आलेला प्रवीण याने पहिल्या चेंडूवरती षटकार मारला आणि त्यानंतर मारलेला चौकार लाजवाब. धावसंख्या फलकावरती लागतं 11. 1 गडी बाद 11. आता मात्र थोडासा नूर कानमंत्र देताना आपण पाहतो विशालला तो कानमंत्र कितपत काम करेल हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की आपण पाहतोय लॉंगॉन रिजन मध्ये आपण पाहतोय मॉन्टी कोलंबे अर्थात उदय खराब इथे मात्र यष्टीरक्षण पाहिलं, परंतु चांगला कमबॅक केला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही गरज असेल 41 धावांची संधी भेटते डीजे ऑपरेटरला. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. अरे गाजतैरावर आता मात्र नवीन गोलंदाजी मार्गावरती रुपेश मात्रे हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ वरची उपरी संघाचा कारण की बऱ्याच वेळा पाहिला याला सलामीला म्हणजे पहिली गोलंदाजी करते, परंतु आता मात्र थोडस मी म्हणेल दुसरं ओव्हर त्याला मात्र देण्यात आला आहे. दुसरं षटक टाकतो तो रुपेश मात्र स्ट्राईकला असणारा फलंदाज. निशांत माळी आपल्या वैयक्तिक 1 धावावरती खेळतोय. तर संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय तर 11. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11. रुपेश मात्र गोलंदाजी मार्गावरती तर स्ट्राईकला फलंदाज निशांत माळी. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला चेंडू फलंदाज मात्र आषाढ भूत नजरेने पाहत राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर तिथे स्थिर होते ती मात्र 11. 1 गडी बाद 11. दुसरं षटक प्रगती पथावर असताना देशमुख सर जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये मोठमोठे प्रहार होणं गरजेचं आहे. 2 विकेटसाठी लगातार 1000 रुपये आकाश शेट कलवार यांच्याकडनं रुपेश मात्रेसाठी. चांगला फटका इथे मात्र त्याचं बक्षीस लावलं. चेंडू जात आउट ऑफ द बार. लांबच लांबचा दूरवरचा आलेला सर्वात लांब षटकार बसके 6 ने वाढते पोहोचते 17 या आकड्यावरती संधी भेटते डीजे ऑपरेटरला. मला वाटतं या वर्ण गावातून चेंडू शोधवून यावा लागेल. एवढा लांब वरचा मारलेला षटकार फलंदाज निशांत माळी याने. खरोखरच निशांत माळी याचं कौतुक करावं लागेल. मला वाटतं सर्वात लांब मारलेला षटकार. 3 विकेट घेतले तर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. परंतु इथे मात्र मी म्हणेल रुपेश मात्रेवरती केलेला प्रहार तो मात्र कुठेतरी थोडासा जिवारी लागला असेल गोलंदाज रुपेशला. परंतु रुपेश सुद्धा एक चांगला गोलंदाज, कमबॅक करण्याची क्षमता. परंतु निशांत माळी आणि प्रवीण आता मात्र आपले इरादे स्पष्ट करताना दिसतात. दोन्ही फलंदाज आक्रमक रूप धारण केलं या दोन्ही फलंदाजांनी. असं काय 6 ने वाढते ती पोहोचतं 17 या आकड्यावरती. 1 गडी बाद 17. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना
आणि जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय KTC लाईव्ह यांचं नेटवर्क आपण पाहतो एकदम क्लिअरिटी काय एकदम जबरदस्त लाजवाब 17 धावा मात्र फलकारात लागतात. एक गडी बाद 17 दुसरं षटक प्रगतीपथावर असताना खराब चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पुन्हा चेंडू जातो आउट ऑफ द पार्क आणि तानाजी गडी हेरांत येतोय हा लाजवाब षटकार. टाकायची गोलंदाज रुपेश मात्र याला, परंतु निशांत माळी सुद्धा एक हुशार फलंदाज, बरेच वर्ष उन्हाळे पावसाळे त्याने मात्र क्रिकेटमध्ये काढलं, त्याचा अनुभव काय तो मात्र या मैदानावरती दाखवताना दिसतोय. आतापर्यंत लगातार दुसरा षटकार मारतोय तो फलंदाज निशांत माळी, 13 धावावरती घेतोय. प्रवीण त्याला मात्र चांगली साथ देतो 10 या आकड्यावरनं. नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक गडी बाद 23, एक गडी बाद 23 जर पाहायला गेलं तर अजूनही जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये 29 धावांची गरज ती उत्कर्ष सावळी संघाला. 15 चेंडू 29 धावा जर अशाच प्रकारे फलंदाजी होत राहिली तर निश्चितरूपी विजय निश्चित उत्कृष्ट सावळी संघाला. परंतु रुपेश मात्र याला मात्र कमबॅक करावं लागेल. रुपेश मात्र याला कमबॅक करायला लागेल. बॅक टू बॅक 2 षटकार नक्कीच मारले फलंदाज निशांत माळीने आणि षटकारांची हॅट्रिक होते का हे पाहणं सुद्धा गरजेचं या मैदानावरती. वरणाई क्रिकेट संघ भरणे आयोजित मैत्री चषक, चांगला चेंडू इथे मात्र गॅप काय लाजवाब आहे बघा. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहिलं, परंतु 2 धाव निश्चित भेटते. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 25 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 25 धावा. निशांत माळी काय फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे शांत होता, परंतु त्यानंतर आक्रमक रूप धारण केलं फलंदाज निशांत माळी याने. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा, 2 धावा निश्चित घेतल्या. धावसंख्या फलकाराला लागतात 25. पुन्हा एकदा मी म्हणेल पंच आमच्याकडे होता जमीन आज समांतर करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 26 या आकड्यावरती. थोडस खराब चेंडू टाकतोय आणि नक्कीच थोडस दडपण असेल मी म्हणेल गोलंदाज रुपेश मात्र 2 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल गोलंदाज रुपेश मात्र याला. पुन्हा एकदा चांगला चेंडू गली रिझन मध्ये आता मात्र बॅटची गडा घेऊन जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव निश्चित भेटेल. धावसंख्या 1 ने वाढते ती पोचते 27 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 27 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर आल्या होत्या, परंतु त्यानंतर मी म्हणेल जी निशांतने फलंदाजी केली आहे ना लाजवाब वाकडनं जोगी फलंदाजी केली आहे त्याला मात्र चांगली साथ देतो तो फलंदाज प्रवीण. उलटा चेंडू इथे मात्र नक्कीच लाजवाब फटका. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. काय क्षेत्ररक्षण होतं नक्कीच भागू यांचा आणि अर्थातच फलंदाज बाद होतो तो. आणि अशा तऱ्हेने प्रवीण मात्र बाद होऊन तंबूत परततो. प्रवीणचा जर विचार केला तर 3 चेंडूचा सामना केला, तब्बल 10 धावा त्याने कुठल्या होत्या. 2 षटक, दुसरं षटक आता मात्र एकच. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 24 धावांची. 12 चेंडू 24 धावा जर विचार केला तर 12च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज येते फलंदाज ऋषिकेश
हा सुद्धा एक चांगला फलंदाज. 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे आणि 28 धावा मात्र फलकारावे लागतात. 2 गडी बाद 28. रुपेश थोडासा मागणा पडलेला दिसतोय कारण की रुपेश मात्रेच्या गोलंदाजावरती तब्बल 17 धावा कुठल्या या फलंदाज निशांत माळीने. चला सामना पंच लवकरात लवकर नक्कीच चालू करावा. बराचसा वेळ झाला आणि जर विचार केला तर या सामन्यामध्ये बरीचसा वेळ आपण घेतला, परंतु आपण विनंती करूया लवकर सामना चालू करण्यासाठी. स्ट्राईकला असणारा फलंदाज ऋषिकेश, नाही स्ट्राईकला असणारा फलंदाज निशांत, तो नॉन स्ट्राईकला फलंदाज ऋषिकेश. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा फलकावरती येत आहेत. अर्थातच येणाऱ्या अजूनही 12 चेंडूमध्ये गरज असणार होती 24 धावांची. गोलंदाजी मार्ग करतीये गोलंदाज रोहित पाटील. चांगला चेंडू रोहितचा, बघा टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिलेला चेंडू. फलंदाज निशांत मात्र आशात भूत नजरेने पाहत राहते, पूर्णपणे शांत होते आणि डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र समीकरण बदलते. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये गरज होती 24 धावांची. चांगला चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेते. नक्कीच एकदा बॅट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण मात्र काय जोराने होतो. नक्कीच जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 29 या आकड्यावरती. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये गरज होती 23 धावांची. 10 चेंडू 23 धावा. नक्कीच तिसरं षटक प्रगतीपत्र असताना आणि रोहित पाटील याला मात्र कमबॅक करून द्यायला लागेल. जर पाहायला गेलं तर निशांत माळी, त्याला साथ द्यायला आलेला फलंदाज ऋषिकेश, हे दोन्ही फलंदाज सुद्धा नावाजलेले. खरोखरच त्यांचा जर खेळ पाहिला तर लाजवाब आहे, परंतु कशा प्रकारे खेळ करतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज निशांत पाटील, सॉरी रोहित पाटील. चांगला चेंडू नव्हता इथे, खराब चेंडू, शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, त्याचा मात्र खरपूस समाचार घेतो फलंदाज ऋषिकेश. ऋषिकेश मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती चेंडू पाठवतोय आउट ऑफ द पार्क. षटकार संधी भेटते बीजा ब्रॉडरला. आज घेतलाय बघा हो पुढाकार, घेतलाय बघा हो पुढाकार, घेतलाय बघा हो पुढाकार. तानाजी कडू दादाचं आयोजन करताना जरदार. इथे मात्र पाऊल घेऊन मात्र फलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवरती षटकार लागतोय. धावसंख्या पोहोचवतोय 35. 2 चेंडूवरती तर 2 विकेट घेतले तर तब्बल 1000 रुपये आकाश शेठ कलवारांचे, परंतु त्यांचं एटीएमचं पासवर्ड अजूनपर्यंत भेटत नाही कोणाला. ते भेटणं सुद्धा गरजेचं आहे. रोहित पाटील चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका आणि खराब इथे मात्र क्षेत्ररक्षण होतं. 4 धाव निश्चित भेटतात. जसं जसं आकाश शेठ कलवार पारदर्शी लावतात तसं मात्र चौकार षटकार जातात. धावसंख्या इथे मात्र 4 ने वाढते ती पोहोचते 39 या आकड्यावरती. येणाऱ्या अजूनही 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 8 चेंडू 13 धावा. जो गोलंदाज रोहित पाटील आता मात्र थोडासा मागणा भरतो तो वीरेश्वर गाण्याचं मंडळ वरची कोपरी संघातून खेळत असताना. 2 चेंडूमध्ये 2 षटकार. आता मात्र बघा आकाश शेठ कलाकार हुशार आहे, उलट गणित लावतात ते. 2 षटकार आले तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक लावलाय, परंतु हा फलंदाज सुद्धा तेवढा हुशार आहे. ऋषिकेश आपला वैयक्तिक 2 चेंडू मात्र खेळला, त्यामध्ये तब्बल 10 धावा केल्यात. अजूनही येणाऱ्या जर पाहायला गेलं तर 8 चेंडू मध्ये गरज असणार होती 13 धावांची. 2 चेंडू 2 षटकार आले तर तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. चांगला हा चेंडू बघा, जसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण या फलंदाज क्षेत्ररक्षक
गौरव यांच्याकडे धावसंख्या 1 ने वर्धन दिवस 40 या आकड्यावरती येणाऱ्या अजूनही 7 चेंडूमध्ये गरज असणारे 12 धावांची जर देशमुख सर विचार केला तर एखादा मोठा फटका जर मारला तर पूर्णपणे कमबॅक होऊ शकतो, अन्यथा वरची गोपली संघ हावी होऊ शकतो या सामन्यामध्ये. चांगला चेंडू इथे मात्र झेल बाद होऊ शकतो, खराब चेंडू होतो आणि नक्कीच कॅच मात्र सोडतो. जय मात्र पराजय करतो हे पाहणं सुद्धा गरजेचं. इथे मात्र 3 षटकाचा खेळ संपतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 41 येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज असणार ती 11 धावांची. शेवटचा चेंडू शेवटचा गोलंदाज कोण वापरतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तत्पूर्वी देऊया आपण संधी बीजा ब्रॉडरला. पाणी द्यायचंय, आपल्याला पाणी द्यायचं. साईनाथ महाराज की. नक्कीच बिझनेस सुद्धा आपण कौतुक करायला पाहिजे, परंतु कौतुक करावं लागेल उत्कृष्ट सावळे संघाचा निशांत माळी आणि त्याला मात्र चांगली साथ देतो ऋषिकेश. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज असणार होती हर्षद, नवीन गोलंदाज हर्षद. त्याला मात्र 6 चेंडू टाकायचे आणि त्या 6 चेंडूमध्ये त्याला मात्र वाचवायचे त्या 11 धावा. परंतु 2 चेंडूमध्ये 2 षटकार लागवले तर आमच्या आकाश षटकार यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये. स्ट्राईकला फलंदाज निशांत माळी हा सुद्धा एक चांगला फलंदाज पाहतो आपण. सलामीला आलेला फलंदाज. खराब चेंडू आणि इथं खराब चेंडूचा भरपूर समाचार घेतो. धावसंख्या 4 ने वाढते ती पोहोचते 45 या आकड्यावरती. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये गरज असणार होती 7 धावांची. संधी देऊया बीजा ब्रॉडरला. चेंडूमध्ये अजूनही 7 धावांची गरज. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. हर्षद सुद्धा एक चांगला गोलंदाज आपण पाहिलं होतं मागच्याच आठवड्यात. काय कमालीची गोलंदाजी केली ती, परंतु इथे मात्र तीच गोलंदाजी त्याला आठवावी लागेल. चांगलं कमबॅक करून द्यायला लागेल. वरची कोपली संघाला जिंकायचं असेल तर 1-2 डॉट चेंडू टाकणं गरजेचं आहे. परंतु त्यासमोर जर पाहिला असेल तर फलंदाज निशांत माळी काय फलंदाजी करतोय, लाजवाब. सलामीला फलंदाज निशांत माळी 22 धावांवरती खेळतोय. चांगला चेंडू इथे मात्र झेल सोपा झेल पकडतोय फलंदाज निशांत माळीचा होतोय. खात्मा. संधी भेटते पुन्हा एकदा बीजा ब्रॉडरला. चौकार भले खाल्ले असेल हर्षदने, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक करून दिलं. जो मोठा हार आणि जीत मधला अडथळा होता तो मात्र दूर